नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र अश्विनी आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैथिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:06 ते 7:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:52 आणि यमगंड काळ दुपारी 2:04 ते 3:39 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे आजच्या दिवशी मंगळ आणि बुधाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि चतुर्थातला बुध हे परस्पर लाभ योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड आजच्या दिवशी अतिशय उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण करून दाखवाल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. काही महत्त्वपूर्ण लाभ होऊ शकतील. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींसाठी काही पैसे खर्च करावे लागतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तुमच्या राशीतला मंगळ आणि तृतीयातला बुध हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. मात्र कामं पूर्ण होताना दिसेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा तुमची काही कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता दिवस चांगले राहतील. उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला बुध आणि व्ययातला मंगळ हे परस्पर लाभ योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचा मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून सुद्धा काही चांगले सल्ले मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती येऊ शकतात. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवस काही उत्तम आर्थिक इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातला मंगळ आणि तुमच्याच राशीतला बुध हे परस्पर लाभ योग करणार. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याच ठिकाणी जे वरिष्ठ असेल किंवा सहकर्मी असेल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतील. काही चांगल्या उत्कृष्ट संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. जरूर त्यावर विचार करू शकता. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही उत्तम लाभ, महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या दशमातला मंगळ आणि व्ययातला बुध हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण दिसून देतील. कामाचा उरक दांडगा राहील. त्याचप्रमाणे कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगला राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. गेल्या 6-7 दिवसामध्ये जे स्ट्रेस टेन्शन तुम्ही सहन केलेले असेल आजच्या दिवशी पूर्णपणे मोकळे होतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ त्रिको लाभात तुमच्या व्ययातला रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. लाभातला बुध आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देण्यात जर काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले उत्तम लाभ किंवा महत्त्वपूर्ण कामं किंवा संधी तुमच्या समोर येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. त्याचा जरूर लाभ घ्या. मित्र परिवाराकडून सुद्धा चांगले सल्ले मिळू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. अष्टमातला मंगळ आणि दशमातला बुध हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारच्या दिसून येतील. काही महत्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार होण्याची शक्यता राहील. काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा समोर येऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातला सप्तमातला मंगळ आणि भाग्यातला बुध हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण घटना आजच्या दिवशी होऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्वपूर्ण काही डिसिजन सुद्धा तुम्ही घेऊ शकाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे षष्ठातला मंगळ आणि अष्टमातला बुध हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण आहे आणि शुभफलदायी असा सुद्धा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण करून दाखवाल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यामध्ये नातेसंबंध सुधारतील. भाग्याची अतिशय उत्तम साथ आजच्या दिवशी तुम्हाला लाभू शकेल. याचप्रमाणे काही छोटे मोठे आर्थिक लाभ येणार 2 ते 3 दिवसात संभवतात. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. नंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. पंचमातला मंगळ आणि सप्तमातला बुध हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले काही लाभ सुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. चतुर्थातला मंगळ आणि षष्ठातला बुध हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्वपूर्ण. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. त्यांच्यावर सुद्धा कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. येणार 2 ते 3 दिवस कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2थ्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. याचप्रमाणे तृतीयातला मंगळ आणि पंचमातला बुध हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही उत्तम तुम्हाला लाभ मिळू शकतील. महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट पाहण्यासाठी उत्तम राहील. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध चांगले राहतील. भाग्याची साथ उत्तम लाभेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.